आपल्यासोबत आमदार हिरामण खोसकर आहेत। राजकुमार बडोले असं म्हणतात की जे प्रश्न म्हणजे मागासवर्गीय असतील किंवा बहुजनांचे प्रश्न असतील, दिव्यांगांचे प्रश्न असतील, त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं गेलं, लक्षवेधी या मांडता आल्या नाही, जे स्थान अधिवेशनामध्ये या लक्षवेधींना मिळायचं। नाही, मला तर आता काय होतं, 8 दिवसाचं जे अधिवेशन होतं आणि त्याच्यात 288 आमदाराच्या प्रत्येकाच्या कोणा 10, कोणाच्या 5, कोणाच्या 20. परंतु मी स्वतः अध्यक्षाला विनंती केली की गोटी त्र्यंबकेश्वर रस्ता हा 850 कोटीचा मंजूर आहे, 35 किलोमीटर. आणि ज्यावेळेस रस्ता करताना स्थानिकाला 22 गाव बाधित होत आहे. अध्यक्षांनी माझ्या विनंतीला मान देऊन लगेच लक्षवेधी लागली आणि काल लक्षवेधीमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह सुद्धा झालं का महसूल मंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलं आणि ताबडतोब 17 तारखेला मिटिंग लावून शेतकऱ्याचा प्रश्न जागेवर त्यांना 5 पट भाव किंवा त्याच्यात किती रुंदी कमी करता येईल 85 ऐवजी असं. आणि 2010ला किकवी धरण मंजूर झालं आणि 2014ला त्याची प्रशासकीय कार्यभार आदेश दिला. ते मांडल्यावर मी रात्री 12 वाजता CM साहेबांनी खाली शिईला पत्र पाठवून ती सुद्धा मिटिंग ताबडतोब लावली. म्हणजे मला आज श्रीहस्ता कुंभमेळ्याचे जेवढे प्रश्न मांडले तेवढे मुख्यमंत्री महोदय जे खात्याच्या मंत्र्यांनी अतिशय पोटतिडकीने या ठिकाणी मार्गी लावली. तुम्हाला वाटतं की स्थान मिळालं नाही जसं बडोले म्हणतात? नाही, आम्हाला स्थान मिळालं आहे 100%. आता जे मिळालं तर आम्ही मिळालं सांगितलं पाहिजे. काय अपेक्षित होता? शेवटचा दिवस आहे आणि आजही अपेक्षित काय असेल. आता रात्री मला आता या 8 दिवसामध्ये जवळजवळ 5 ते 7 वेळेस मला बोलायला मिळालं. म्हणजे असं बा मी त्यांना एकच नाराजी व्यक्त केला, आदिवासी आमदाराला सुद्धा बोलून देता. आदिवासी भागातले प्रश्न आहेत आणि ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतो. तर ते सुद्धा मला या वेळेला अधिवेशनात मला समाधानकारक उत्तरं मिळाले, कामं मार्गी लागले. समाधानी आहात? मी समाधानी. त्यामुळे हे होते हिरामण खोसकर. त्यांनी सांगितले की जे प्रश्न आम्ही मांडत असतो, आदिवासी भागातली प्रश्न असतील किंवा आदिवासी समाजासंदर्भातली प्रश्न असतील, हे या 7 दिवसात आम्हाला मांडता आले आणि त्यामुळे ते समाधानी असल्याचं ते म्हणतात. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह वेदांत नाईब, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.